अर्जुन आणि मयुरी दोघेही देवदर्शनाला निघाले. तिने लाल काठाची मोती रंगाची साडी घातली होती. केसाला मागे फक्त एक क्लिप आणि गजरा. त्याने हॉर्न दिला. मयू लवकर, उशीर होतोय. आलेच. पुन्हा मग तूच मला ओरडतेस गाडी फास्ट चालवली म्हणून. हो आले. आणि ती बाहेर आली. ती गाडीच्या दिशेने एक एक पाऊल टाकत येत होती आणि तो तिला भान हरवून पाहत होता. किती सुंदर दिसत होती ती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची विलोभनीय शांतता पसरली होती. असंच तिला पाहत राहावं असं वाटलं त्याला. ती येऊन त्याच्या शेजारी बसली तरी तो तसाच मंत्रमुग्ध होऊन तिला पाहत होता. आणि तिने हॉर्न वाजवला. तो भानावर आला. ए मयू, 21 दे ना. हे तो त्याच्या नकळत बोलून गेला. तुम्हाला काही वेळ काळ समजतो की नाही हां? बघावं तेव्हाच आवडपणा सुरू असतो. एरवी मी समजू शकते, पण आज तरी फाजीलपणा नका ना करू. तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. आणि मेलो म्हणून त्यानं जीभ चावली. त्यालाही कळत होतं की आपण देवदर्शनासाठी निघालोय, पण तो त्याच्या नकळत तिला किस मागून गेला. कारण ती इतकी सुंदर होती की तिला मिठीत घेऊन ती गप्प बसली. आणि वाचलो बुवा, नाहीतर आज काही खरं नव्हतं माझं, असं तिच्याकडे न पाहताच तो म्हणाला. आणि सुटकेचा निश्वास टाकला. गाडी सुरू झाली. ती काही बोलली नाही, कारण ती बोलली की त्याला धीर धरवत नव्हता आणि तो गाडी चालवत होता. बोलता बोलता तो जादू करतो आणि त्याचंच खरं करून दाखवतो आणि त्याला हवं ते मिळवतो. प्रेमाची, जादूची, शब्दाची जादू करण्यात तो एकदम शातीर, माहिर होता. आणि म्हणून मुद्दाम शांत होती ती. त्याने गाडीचा मुद्दाम वेग वाढवला. अहो हळू ना. मग तू का गप्प आहेस? बोल की जरा. रागावलीस? नाही, असं सुख बोलणं होय. मग काय करू? गाणं म्हण ना एक. गाडीत आहे ना प्लेअर, त्यावर लावा की. मला तुझ्याच आवाजात ऐकायचं आहे. नाही, तुम्हीच लावा. मग गाडीचं भाडं द्यावं लागतं हं. आता हे काय नवीन? आणि ती हसली. म्हण ना, नाहीतर गाडी हलणार नाही. त्याने ब्रेक मारला आणि तिने लग जा गले से फिर हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, हे गाणं म्हटलं आणि तो मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिला. त्याने नाश्त्यासाठी गाडी थांबवली. ती म्हणाली, तुम्ही खा, आज माझा उपवास आहे. आणि तो मोठ्याने ओरडत म्हणाला, काय? तुला हवे ते उपवास कर तू, पण मी नाही हा उपाशी राहणार. आणि ती हसायला लागली. तो असं म्हणत होता कारण मागे एकदा तिचा 2 दिवस उपवास होता आणि तिने त्याला जवळही येऊ दिले नव्हते. म्हणून आता तो ओरडला होता. त्याच्या ओरडण्याने सगळेजण त्याच्याकडे पाहू लागले. आता ते मंदिरात गेले. तिने त्याच्यासाठी मागणं मागितलं देवाकडे आणि त्याने तिच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, असं म्हणाला. आता ते दोघेही फिरायला जाणार होते 8 दिवसांनी उटीला, सेकंड हनीमूनसाठी. फिरायला जाणार हे ठीक आहे, पण हनीमून तर आयुष्यात एकच असतो. लग्नानंतरची पहिली रात्र, पहिला स्पर्श, पहिलं चुंबन, पहिली नजर त्याची तिच्या देहावर पडलेली, पहिली मिठी त्याची जिच्यात ती सामावून गेलेली. अर्जुन खरंच म्हणतो, आयुष्यात पहिल्यांदा घडणाऱ्या घटना या कायम लक्षात राहतात. त्याचा आणि तिचा आता रोज रोज ते एकत्र बेडवर असतात. मग उटीला जाऊन त्यात नाविन्य ते कसं आणायचं? अर्जुन वेडा आहे. कधी त्याच्या डोक्यात काय येईल काय माहीत, असं ती मनात म्हणाली. 8 दिवसांनी ते निघणार होते. 2 दिवसच बुकिंग होतं. फार मुश्किलीने त्याला हे 2 दिवस मिळाले होते. त्याचा त्याला फायदा करून घ्यायचा होता. आता तो दररोज लवकर झोपायचा. तिला हातच लावत नव्हता. ती जरी जवळ गेली तरी काम खूप आहे, फिरायला जाणार म्हणून कामं संपवायची आहेत, कंटाळलो आहे अशी कारणं सांगायचं. तिलाही ते खरं वाटायचं, कारण कामाच्या बाबतीत तो अगदी परफेक्ट होता. तो सिंगापूर येथे जाऊ म्हणत होता, पण तिने आग्रह करून देशाबाहेर न जाता इथेच जवळ जाऊ म्हणाली. नशीब ते तरी त्यानं ऐकलं. तो कधीच शहाण्या मुलासारखं तिचं ऐकायचा. आणि ते दोघे उटीला पोहोचले. हिरवी हिरवी गर्द झाडी, सभोवताली दाटलेले धुके, आकाशाला भिडणारी उंच पर्वतरांग, बोचरी पण गुलाबी थंडी. आणि ते दोघे त्या गुलाबी थंडीमध्ये त्याच्या कुशीत मिळणारी ऊब तिला हवीहवीशी वाटायची. हातात हात घालूनच ते दोघे फिरत होते. 8 दिवसाच्या विरहामुळे ती त्याला वेगळं करत नव्हती स्वतःपासून. लग्नानंतर पहिलीच वेळ असं बाहेर जायची, पण त्या धुंद करणाऱ्या वातावरणात आपलं लग्न होऊन 2 वर्ष झाली हे ते विसरूनच गेले. खरंच ही त्या वातावरणाची जादू होती. तो तिला आणि ती त्याला नव्या नजरेनं पाहू लागली. हिरव्या गवतावरून ती अवखळ वाऱ्यासारखी धावायची, चंचल नदीसारखी खळखळ करायची. ती आणखीनच सुंदर दिसत होती त्याला.
तिचं ते रूप तो अगदी डोळे भरून टिपत होता आणि हृदयात खोल खोल साठवत होता. आभाळ दाटून आले होते. ते दुपारी रूमवर आले आणि पाऊस कोसळू लागला. ती पाऊस पाहून लहान मुलीसारखं नाचू लागली. प्रथमच तिला तो अशी पाहत होता. जेव्हापासून त्यांचं लग्न झालं तेव्हापासून तो कायम त्याच्या मर्जीप्रमाणे तिला वागवत आला. तीही त्याच्या प्रेमाने संमोहित झाली होती व त्याला विरोध करत नव्हती. पण आज तिचं खरं खरं रूप तो पाहत होता. तो तिला हवा तसा मनसोक्त आनंद घेऊ देत होता. कारण आता ती जे काही करणार होती ते त्याचा विचार करूनच. त्याला ऑड वाटेल असं कधी वागणार नाही अशी खात्री होती त्याला. आज तिने आकाशी निळसर रंगाची साडी घातली होती. वन साईड पिन केली होती आणि ती पावसात गेली. मनसोक्त पावसाचा आनंद घेऊ लागली. ती त्याला बोलवत होती पण त्याला नव्हतं आवडत पावसात भिजायला. तिला पाहूनच त्याचं समाधान होत होतं. भिजलेली साडी तिच्या शरीराला घट्ट चिकटली होती. कमनीय बांध्याची लावण्यवती वाटत होती ती. त्याच्या काळजात गोड कळ उठली. त्याची फिगर पाहून तो तिच्याकडे आकर्षित झाला. तो तिला मन भरून तर पाहत होताच आणि तो विसरून गेला की तो तिचा नवरा आहे. त्याला तिचा प्रियकर व्हायची खूप इच्छा होती पण आणि त्याचे डोळे तिच्यावरच रोखलेली त्याने. त्याच्या देहात आग पसरत होती. तो उतावीळ झाला होता तिला आलिंगन देण्यासाठी आणि तो त्याच्याही नकळत तिच्याकडे जातो. तिला अलगद फुलासारखं मिठीत उचलतो. तिच्या भिजलेल्या ओठांवर किस करू लागला. तशी तीही फार उतावीळ झाली. त्याच्या स्पर्शाने ती लगेच तयार व्हायची त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला. एकमेकांना खूप खूप सुख देत होते ते दोघे हवं तेव्हा. आता त्याला ती हवी हवीशी वाटू लागली. तो तिला रूममध्ये घेऊन आला. ती लहान मुलीसारखी म्हणाली, का आणलंत? मला अजून भिजायचं आहे. म्हणून ती पुन्हा बाल्कनीत निघाली. त्याने तिचा पदर धरून ठेवला. तिच्या हिसक्याने पिन निघाली आणि पदर खाली सरकला आणि अर्जुनने तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढली. तो तिचं हे रूप पहिल्यांदाच पाहत होता. ती जशी त्याला आवडली होती त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर दिसत होती आज. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती. मला अशी ती म्हणायची. इतक्यात त्याने तिच्या तोंडात तोंड घातले. तिला बाहेर जायचं होतं पण त्याने तिची ओली साडी शरीरापासून वेगळी केली. तिने कपडे बदलले. भिजलेले लांब केस त्याच्या छातीवर रुळत होते. त्याचे हात तिच्या शरीरावर मुक्तपणे फिरत होते. आता दोघेही अधीर झाले होते. त्यांना राहावे ना आणि त्याने चादर अंगावर घेतली. इतक्यात बेल वाजली. आता कोण आलं असेल? त्याने चिडूनच दरवाजा उघडला. दारात वेटर. सर आपकी चाय. अर्जुनने 2 चहा मागवले होते आणि तो विसरून गेला होता. चहा यायच्या आतच मयुरीला पाहून त्याने भर दुपारीच वेटर आत येणार इतक्यात त्याने त्याच्या हातून ट्रे घेतला. कारण आत ती होती. चादर गुंडाळून घेतली होती तिने पण तिला त्याने पाहू नये म्हणून त्याने वेटरला पाठवून दिले. साहब और कुछ चाहिए? नाही आप अभी जाइए असं चिडून तो म्हणाला. रागात दार लावून घेतलं. च्या मायला ह्याच्या कधी पण टपकत असतात. त्याला असं चिडलेलं पाहून ती खूप हसली. पोपट झाला माझा असं म्हणाला तो. पाणी गरम केलं आणि अंघोळच केली नाही. किती मोठा अपमान. काय म्हणालात? असं म्हणून मयुरी कितीतरी वेळ हसत होती. त्याची शैली विनोदी बुद्धी तिला खूप आवडायची. तुला का हसू येतंय? इथे मूडची पार वाट लावली त्याने. अहो त्या बिचाऱ्याला का दोष देता? तुम्हीच मागवला ना चहा आणि त्याला काय माहीत आपण असे भर दुपारीच. आणि तसं पण आपण काय न्यू हनीमून कपल नाही ना. रूमच्या बाहेर नो डिस्टर्ब असं लावायला. अरे वा छान आयडिया सुचवलीस तू. आता जाऊन बोर्डच घेऊन येतो. अहो काय करताय? कशाला? म्हणजे इथं कशाला आलोय? सेकंड हनीमूनसाठीच ना. आणि आता ती लाजली. त्याच्या वेडेपणा तिला आवडत होता. तिने कपडे घालून पुन्हा पावसाचा आनंद घेऊ लागली. तो तिच्या शेजारी येऊन बसला. दोघांनी चहा घेतला. आता संध्याकाळ झाली. पार्टी लॉनमध्ये कपल गेम खेळत होते. या गेममध्ये पती पत्नी एकमेकांना किती छान ओळखतात, त्यांचं बॉन्डिंग किती छान आहे हे दाखवायचं होतं. ती म्हणाली चला आपण खेळूया. तो म्हणाला नाही नको. का? अर्जुनला खरं तर लवकर रूममध्ये जायचं होतं. दुपारची राहिलेली इच्छा पूर्ण करायची होती. त्यानं तिला 8 दिवस इच्छा मारून दूर ठेवले होते पण आता तेच त्याच्या जीवावर आले होते. दोघे असूनही एकांत मिळेना पण ती हट्ट करू लागली. पहिल्यांदाच ती त्याच्याकडे असा हट्ट करत होती. मग तुला माहीत आहे ना आपण दोघे एकमेकांना किती छान ओळखतो. न सांगताही मनातलं बरोबर ओळखतं की नाही. मग असे पोरकट खेळ खेळून अजून काय सिद्ध करायचं आहे? आपला हनीमून पण झालाच आहे ना. मग का घेऊन आलात तुम्ही मला इथे? एन्जॉय करायलाच ना. मग करूया ना थोडी गंमत. ती त्याला त्याच्याच शब्दात पकडत होती.
प्लीज चला ना. नको मयू, चल जाऊया. मी नाही जा. आता उचलून नाही ना. अजिबात नाही. असं म्हणत तिने त्याच्या गालावर किस केला आणि गेममध्ये सहभाग घेण्यासाठी नाव नोंदवून आली. तो गालाला हात लावून विलोभनीय हसला आणि म्हणाला, वेडी, लहान आहे अजून. जोपर्यंत आमच्यापेक्षा लहान कोणी घरात येत नाही तोपर्यंत दोघेही असंच लहान मुलासारखं करणार बहुतेक. आता बाळाचा विचार केलाच पाहिजे. आणि तिच्याकडे पाहत गोड हसला. पहिला गेम होता बादलीत फुगे टाकणे. दुसरा गेम एकमेकांच्या आवडीनिवडी अचूक सांगणे. त्याला हा पोरकट गेम आवडेना. तो बोर झाला. हळूच तिच्या कानात म्हणाला, मयू, पास झालं ना आता. चल ना रूममध्ये. आपण आपला गेम खेळूया. यात काही मजा येत नाही. आणि तिला डोळा मारला. त्याच्या त्या शब्दाने ती खूप खूप लाजली. त्याच्या नजरेला नजर न देता ती हसली. जणू तिच्या तोंडात साखर पेरली अशी गोड गोड हसली. अगदी नव्या नवरीसारखी. इश्श, काहीतरीच तुमचं. का तुला नाही का आवडणार? गप्प बसा, आगाऊ कुठले. मग चल ना, हळूच आवाजात तो म्हणाला. अजून गेम संपले नाहीत. बघा ना, आपण दोन्ही राऊंड जिंकले आहेत. आता फक्त शेवटचा राहिलाय. म्हणे शेवटचा राहिलाय. वाजले किती? 10:30. या आयोजकांना पण अक्कल नाही. काहीही करत बसतात आणि या बायका लगेच उड्या मारायला लागतात. त्याने आधीच तिला 8 दिवस जवळ घेतले नव्हते. ते मुद्दामच. कारण त्याला तिची आणि त्याची उत्कटता वाढवायची होती. 8 दिवसाच्या दुराव्याने ते पुन्हा जेव्हा मिठीत असतील तेव्हा ती किती उतावीळ झाली असेल हे त्याला पाहायचं होतं. आणि इथे तर तोच उतावीळ झालेला होता. एकतर तिच्याशिवाय एकही दिवस न राहणारा तो. त्याची आता परीक्षाच चालू होती जणू. पण सब्र का फल मिठा होत आहे असं म्हणत तिच्याकडे पाहू लागला. आणि शेवटच्या राऊंडची अनाऊन्समेंट झाली. या राऊंडमध्ये कपलसाठी काही खास साहित्य दिलं होतं आणि नवऱ्याने बायकोला त्याच्या हाताने सजवायचं होतं. अगदी नव्या नवरीसारखं. आणि इतका वेळ कंटाळलेला अर्जुन खुश झाला. कारण हे तर त्याच्या आवडीचं काम होतं. मयुरी आणि बाकीच्या स्त्रियांना नवरीचे कपडे घालून यायला सांगितलं आणि बाकी मेकअप त्यांचे नवरे करणार होते. ती त्याच्या समोर बसली. का कोणास ठाऊक, पण ते नववधूचे लाल रंगाचे कपडे घातले आणि मयुरीच्या डोळ्यात आपोआप लज्जा दिसायला लागली. ती आधीच खूप लाजाळू, पण लग्नाचे फिलिंग पुन्हा एकदा तिला येत होतं. त्यावेळी ती सजताना अमितचा चेहरा आठवत होती, पण यावेळी तिच्या डोळ्यात फक्त अर्जुन होता. तिला त्या वेशात पाहून त्याच्याही काळजात धडधडायला लागलं. सजलेली ती आणि दोघांमध्ये अडचण करणारे तिचे एक एक दागिना काढणारा तो. हा अनुभव नव्हता त्यांना. मयू, इकडे बघ. त्याने हळूच तिला साद घातली. तिची नजर वर होईना. ती त्याला पाहतही नव्हती. आता हे लाजाळूचं झाड काही केल्यावर बघणार नाही असं तो मनात म्हणाला. ती त्याला काहीही उत्तर देत नव्हती. तो समजून गेला की मयुरीच्या मनात कसल्या भावना आहेत. मग त्याने तिला सजवायला सुरुवात केली. आधी त्याने तिला कमरेत हात घालून थोडं जवळ घेतलं. तिच्या छातीचा त्याला स्पर्श झाला. त्याच्या स्पर्शाने तिची छाती जास्त धडधडायला लागली. गाल लाजेने लाल झाले. पूर्ण शरीर मोहरून गेलं आणि थोडासा शरीराला कंप सुटला. आता त्याने तिला बिंदी लावली. कानातले गळ्यातले घातले, पण एकच दागिना आणि मंगळसूत्र. तिला जास्त दागिने आवडत नव्हते. हातात बांगड्या घातल्या. तिच्या आवडीची लिपस्टिक लावली. तिची आवडती शेड त्याला माहीत नाही असं होणारच नव्हतं, कारण तिला तो रोज तासनतास बघत होता आणि तिची खरेदीही तोच करायचा. मग कपाळावर खड्यांची टिकली आणि शेवटी गजरा माळून तिला तशीच पाठीमागून घट्ट मिठी मारली. मयुरीला आता प्रणयी भावना अनावर होत होत्या. पूर्ण शरीरभर आग पसरली होती. पण आपण गर्दीत आहोत याचं तिला भान होतं. पण अर्जुन, ती जवळ असली की त्याला वेळ काळ याचं काहीच भान नसतं. अहो सोडा ना, सगळे बघत आहेत. तो तिला सोडतच नव्हता. अहो, आपण माणसात आहोत. तो तरीही गप्प. श्श, बोलू नकोस काहीच असं तिला म्हणाला. तोपर्यंत बाकीच्या जोड्यांचं झालं होतं. कुणी कशीही सजवली होती बायकोला, पण मयुरीला मात्र त्याने अगदी नव्या नवरीसारखी परफेक्ट सजवली होती. जशी त्याला हवी तशी. ती खूप सुंदर दिसत होती. त्या दोघांना पाहून सगळे हसत होते आणि न्यू मॅरिड कपल दिसते असं म्हणत होते. नवीन आहेत तरी त्याने किती छान मेकअप केलाय तिचा. आणि नाहीतर तुम्ही 5 वर्षे झाली लग्नाला, पण अजून माझ्या लिपस्टिकची शेडही माहीत नाही तुम्हाला. त्यातलीच एक स्पर्धक बाई तिच्या नवऱ्याला रागवून म्हणत होती. सगळे टाळ्या वाजवत होते, कारण जिंकले होते अर्जुन आणि मयुरी. तिला मात्र खूप लाज वाटत होती. तो तसाच तिला मिठीत घेऊन आवेगाने बसला होता. रात्र बरीच झाली होती आणि बक्षीस घेण्यासाठी त्यांचं नाव पुकारलं आणि अर्जुनने तिला तशीच अलगद मिठीत उचलली.
तिला अजून चूरचूर होऊन गेली. तिच्या नाजूक हाताचा विळखा त्याच्या मानेभोवती होता. वाव, हाऊ रोमॅन्टिक असं म्हणून मुली चेकळत होत्या. कसला भारी आहे ना तो, सो क्यूट. आपला नवरा शेजारी उभा आहे याचंही भान नव्हतं त्या मुलींना. सगळ्यांना वाटलं तो तिला स्टेजवर घेऊन जाईल बक्षीस घ्यायला. पण मयुरीला माहीत होतं की तो काय करेल. अर्जुन सरळ रूमकडे गेला आणि तिची धडधड आणखीनच वाढली. या क्षणी तिच्या डोळ्यात जे भाव होते, जे प्रेम होतं, ते त्याला आत्ताच टिपायचं होतं. त्याने रूमचा दरवाजा बंद केला आणि डू नॉट डिस्टर्बची पाटी लावली आणि गाणं लावलं. जादू है नशा है मदहोशिया, तुझको भुला के आज जाए कहाँ. तिला अजूनही त्याच्याकडे पाहत नव्हती आणि त्याने तिचा एक एक दागिना काढायला सुरुवात केली. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने ती अधीर झाली होती. भेगाळलेल्या जमिनीसारखं तिचं शरीर तडतड करत होतं आणि त्याने तिला बेडवर बसवलं. तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला, आय लव्ह यू मयू. आणि ती आवेगाने त्याला बिलगली, किस करू लागली. तो तिला इतका हवाहवासा वाटत होता की जणू काही ते दोघे पहिल्यांदाच भेटत होते. 8 दिवसांचा विरह आणि त्याच्या प्रेमाची स्पर्शाची जादू तिला असह्य होत होती. ती उतावीळ झाली होती, तोही अधीर झाला होता आणि दोघेही तृप्त झाले, शांत झाले. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तो शांतपणे तिच्या कुशीत डोके ठेवून झोपला होता. सकाळ झाली. ती उठू लागली नेहमीप्रमाणेच. त्याने तिला जवळ ओढून घेतले. तसाच मिठीत घेऊन आवेगाने चुंबन घेऊ लागला. मनच भरत नव्हतं त्याचं आणि गाणं गुणगुणू लागला. अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं,